नमस्कार फ्रेंड, सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। बहुगुणी मोरावळ्याची रेसिपी बघणार आहोत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि 2 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालून 15 मिनिटांसाठी मुरत ठेवले मिठाच्या पाण्यामध्ये। आता हे बघा 15 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेते। हे 15 मिनिटांनंतर झाकण काढून घेतले मी आणि आता हाताने आपण चोळून घेऊ। जे आवळ्याला जे काही खराब धूळ बीळ लागलेले असेल ते आपण हाताने व्यवस्थित धुवून घेणार आहोत आणि 2 पाण्याने धुणार आहोत आपण। हे पहा आता मी परत एकदा बाउलमध्ये घातलेले आहेत आणि 1 ग्लास पाणी वरतून घातले आणि एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आवळे। एकदम हाताने मी चोळून घेतलेले आहेत आणि आता आपण चमच्याच्या सहाय्याने असे याला टोचे मारून घेणार आहोत, म्हणजे आतमध्ये आपल्याला जो गुळाचा पाक आहे तो आतमध्ये शिरेल, म्हणून मी असे चमच्याने टोचे मारून घेतलेले आहे सगळीकडे। हे पहा आता मी सगळ्या आवळ्यांना असे टोचे मारून घेते। तुम्हाला आवळ्याची कोणती रेसिपी आवडते ते नक्की कमेंट करून सांगा। हे पहा आता मी सगळ्या आवळ्यांना असे टोचे मारून घेते चमच्याने। हे पहा आपले आता चमच्याने टोचे मारून झालेले आहेत आता। तर चला आपण कढईमध्ये आता मी एक कढईत गरम पाणी करायला ठेवलेले आहे, त्याच्यावरती आपण कढईवरती मी आता चाळणी ठेवून घेते आणि या चाळणीवरती आपण आवळे उकडून घेणार आहोत। एकदम वाफेवरतीच उकडवणार आहोत आपण। 15 मिनिटं आपल्याला हे उकडण्यासाठी ठेवायचे। आता मी गॅस बंद केले, 15 मिनिटं झालेले आहेत। हे पहा आपले शिजलेले आवळे मी दाखवते आता। हे पहा एकदम मऊ शिजलेले आहेत आपले आवळे। तर बघा फुटले असे एकदम मऊ मस्त खूप छान झालेले आहेत। तर आता मी परत कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये आपले जे आवळे शिजवलेले होते ते घातलेले आहेत आणि याच्यामध्ये अर्धा किलो आवळे आहेत तर अर्धा किलोच गूळ घालायचा आहे आपल्याला आणि ते एकदम पाक होईस्तोपर्यंत आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्येच मी अर्धी वाटी साखर पण घातलेली आहे। साखर तुम्हाला ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी काही प्रॉब्लेम नाही। याच्यामध्येच मी दालचिनीचा 1 तुकडा, 2 विलायची आणि 2-3 लवंगा घातलेले आहेत। त्याने टेस्ट खूप छान येते म्हणून घालायचं। हे पहा आता आपल्या आवळ्याला पाणी सुटायला लागलेलं आहे। पाणी अजिबात घालायचं नाही, आपल्याला त्या गुळाला पाणी सुटतं ना त्याच्यामध्येच आपण शिजून घेणार आहोत। असा जर आवळा बनवला तर 2 ते 3 वर्ष टिकतो, म्हणून आपण पाणी घालणार नाही आहोत। आवळ्याला जे पाणी सुटेल त्याच्यामध्ये शिजवणार आहोत। तर बाबा आपल्या आवळ्याला पाणी सुटलेलं आहे, गूळ सगळं विरघळला आहे आपला। आता आपण एकदम मीडियम गॅसवरती 20 ते 25 मिनिटं आपण शिजून घेणार आहोत। या गुळाच्या पाकामध्येच आपण आवळे शिजून घेणार आहोत। तर हे पहा मी मध्ये झाकण काढून दाखवते तुम्हाला। मध्ये झाकून काढून बघायचं एकदा, नाही का, चमचा फिरून खाली गोळाचा पाक आहे तो थोडासा करपट पण लागू शकतो, म्हणून थोडंसं चमच्याने हलवत राहायचं। तर हे गॅस एकदम बारीक नाही करायचा आणि फुल पण नाही ठेवायचा, मीडियम गॅसवरतीच आपल्याला शिजून घ्यायचे आवळे। मी परत एकदा झाकण ठेवून परत एकदा 10 ते 15 मिनिटं आणखी शिजून घेणार आहोत। आपण सगळे मिळून 25 ते 30 मिनिटं लागतात त्याला शिजायला। तर हे पहा आपला आता पाक घट्ट झालेला आहे, आवळे चांगले शिजलेले आहेत एकदा। हे पहा आता मी तुम्हाला असे उलटण्याने दाखवते हलवून। हे पहा असे झालेले आहेत आवळे आपले, एकदम रसरशीत आवळ्याची रेसिपी तयार झालेली आहे आपली। तर आता मी गॅस बंद करून घेते आणि आता आपण हे आवळे थंड करून घेणार आहोत, थोडेसे मुरून देणार आहोत। आपली रसरशीत मोरावळ्याची रेसिपी तयार झालेली आहे। तर मी आता काढून दाखवते तुम्हाला। रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलला